पाऊस पडला सगळं वाहून गेलं आमचं राशन पाणी. घरात काही राहिलं नाही आमचं. ढगफुटी झाली, राशन नाही, अंगावर कपडा नाही, खायला आता आम्हाला काही नाही. सरकारने विचार केला पाहिजे. तर मला बोलायचंय की पोरांच्या वह्या ही सगळं दिसून गेलंय. घरात काहीच नाहीये, सगळं वाहून गेलं. मी एकटीच काम करते, पोरांना सांभाळते. आता त्यांचाच विचार करायला पाहिजे. तीच अपेक्षा आहे की पोरांचं शिक्षण, बाकी काही आमची काय नुकसान झाली ना ते आमची भरपाई द्या. आणि आम्हाला रात्रभर झोपा नाही, रात्रभर पाणी उपसतोय आम्ही. कमरे इतकं पाणी घरामध्ये आमच्या घुसलं. आम्हाला तर सगळा बिछाना वाहून गेला, भांड कुंड आमचं वाहून गेलं सगळं. लय आता आमची परिस्थिती लय वाईट आहे. हा, पहाटे 3 वाजता पाऊस झालेला आहे. इथं आमचे लहान लहान लेकरं आहेत, लहान लहान बाळ आहेत. आमचे राशन पाणी सगळं वाहून गेलेलं आहे. मुलांचं दप्तर, वह्या, पुस्तकं सगळं गेलेलं आहे. आमच्या मुलांचं पण एवढं वांदे झालेत की आमचं सगळं पावसाच्या ह्याने सगळं वाहून गेलेलं आहे. आम्ही गोरगरीब, आम्ही इथले राहणार. आमचं 1 वाजल्यापासून आम्ही काही झोपलो नाही. आम्ही ते पाणी उपसत बसलो सगळेजण आणि सगळं वाहून गेलं. राशन पाणी आमचं सगळं भिजलं. आमचं सगळं काय ते घरातलं सगळं भिजलं. सगळं आमचं खराब झाले आणि आता आम्हाला रात्रीपासून आम्हाला झोप नाही. आम्ही अजूनपर्यंत जेवलो नाही. आज पहाटे 3 वाजल्यापासून आतापर्यंत काही खाल्लो नाही, आम्ही काही केलो नाही. हेच आम्हाला विनंती आहे, आमच्याकडे लक्ष द्यावा, आमच्याकडे हे करावं. मंत्री साहेबांना निवेदन आहे आमचं. आम्ही 1 वाजल्यापासून पाण्यातच आहे, 1:30 उगाच पाण्यात आहे. पुस्तकं बिस्तकं सगळी पोरांची वाहत गेलेली आहे. तर राशन ही सगळ्याला भरलेलं सगळं आमचं वाहत गेलेलं आहे. त्याच्यामुळे अजून आम्हाला जेवण नाही, चहा पाणी नाही, काहीच नाही. कपडा लता सुद्धा नाही, अख्खा भिजलेला आहे. कपडा लता, कपाट, फ्रीज सगळं सगळं भिजलेलं, काहीच राहिलेलं आहे आमचं. तरी आम्ही 1:30 वाजल्यापासून जागच आहे. सगळ्या घरात पाणी झाले, आमच्या धान्य, लेकराची वया पुस्तकं भिजल्या, भांडी वाहून चालली. पर आमच्या घरात असं बसायला जागा नाही, फ्रीज भिजले, कपडे भिजले, आत्रे पांगड्या. रात्री 1-2 वाजल्यापासून जेवण नाही, रात्रपासून रात्र चहा नाही, अख्खं रेशन भिजलंय. अख्खा घरात तेल मीठ सध्या आमचं राहिलं नाही, अख्खा भिजलंय आमचं. लेकरं बाळ अजून आमच्या उपाशीचे असलेलं असं आम्ही खडच आहे, अजून पाण्यातच आहे अजून. रात्री 1-1:30-2च्या टायमात मोठं पाणी आलं घरात. आम्ही दोघंच झोपलेलो होतो आणि त्या पाणी आल्यामुळं आम्ही वरची वर तरगायला लागलो. आणि मला ती घरकुल जरी मिळालं तरी मला ही घरकुल देखील देत नाही ती. अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना. माझी प्रत्येक वेळेस मी 100 तिथं ग्रामपंचायत मध्ये लोटांगण घातले असतील आणि 100ला मी सांगितलं असेल की माझं घरकुल कुठं आहे, ती मला द्या. माझा तुम्ही प्रमाणपत्र देखील दिलेलं आहे, ते देखील तुम्हाला खरं वाटत नाही तर तुम्हाला मी प्रमाणपत्र देखील दाखवतो. सगळं जग जाहीर दाखवतो मी प्रमाणपत्र, तरी त्याची कोणी तुम्ही दखल घेत नाहीये. पण माझी अशी आहे की तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवून ही सगळं काम करावं, ही माझी नम्र विनंती आहे. माझे नुकसान मोठ्या संख्येनं झालेलं आहे. फ्रीज बंद पडलेला आहे, गिरणी बंद पडलेली आहे, टीव्ही बंद पडलेला आहे, सगळं माझं नुकसान झालेलं आहे. मला काही माझ्यापाशी राहिलेलं नाहीये, काही वाचलेलं नाहीये. माझ्यापाशी राहील मन साधन कुठलंही नाहीये. ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की माझ्या कुठली तरी मार्ग लावून मला चांगल्या स्थितीमध्ये आणावं, ही माझी नम्र विनंती आहे सरकारला. सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या पुण्याच्या लोणी स्टेशन इंदिरानगर परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय काल रात्री पावसाने लावलेल्या हजेरीमुळे आज पहाटे सकाळी ढगफुटी या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे आपण या ठिकाणी पाहू शकतोय या ठिकाणचे संपूर्ण रोड जे आहे ते नदी नाले बनलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे आणि पावसाने लावलेल्या हजेरीमुळे या ठिकाणी आपण पाहतोय काल रात्री कमरे इतकं पाणी होतं, छाती इतकं पाणी होतं. परंतु आताच्या सिच्युएशन मध्ये जर आपण पाहिलं तर कसं बसं या ठिकाणचं पाणी जे आहे ते थोडंसं वसरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेली जी या भागातील नागरिक आहे, जनता आहे, ते या ठिकाणी एकवट झालेली आहे. या संपूर्ण परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जायचं या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या परिसरातले जे काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काल रात्री पावसाने लावलेल्या हजेरीमुळे आज सकाळी पहाटे ढगफुटी झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. पाणी कितपत होतं, काही नुकसानी झाली आहेत, काय सांगा? रात्री 1 ते 2च्या दरम्यान पाणी आलं. तर पाणी 5-1 फूट असेल. ह्या इथं एवढं 4-5 ते 5 फूट पाणी होतं आणि लोकांच्या 2 व्हीलर सुद्धा वाहून गेल्या. नाही सापडले इथं, पण काही लोकांनी गाड्या खांबाला बांधून ठेवल्या. त्या
आणि या ठिकाणी एक महिला सुद्धा वाचली, पण काही लोकांनी वाचवलं दिला आणि प्रत्येक घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. 20 वर्षापासून हा प्रश्न आहे. प्रशासनाचं या ठिकाणी अजिबात लक्ष नाही. वडे बुजलेले आहेत. वडे बुजल्यामुळे या वस्तीत पाणी घुसतं आणि ते वडे काढतच नाही. त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे, त्यांच्यावर काय असेल प्रशासनावर, त्यामुळे ते वडे खुले होत नाहीत. ठिकाणी आता आपण आरोप करताय की सरकारने या ठिकाणी जे तुंबलेले जे वडे आहेत या ठिकाणी कुठल्याच प्रकारे त्याकडे लक्ष देत नाही, लक्ष केंद्रित करत नाही. त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये पावसाचं पाणी या भागामध्ये साठतं आणि नागरिकांच्या घरामध्ये ते पाणी जातं आणि मोठी नुकसानी त्या ठिकाणी होते. आता नेमकं आपली मागणी काय? आपण आत्ताच्या पण सरकारला नाव ठेवत नाही, पण हे 20 वर्षापासून सगळ्यांनी हेच केलं, कुणीच लक्ष दिलं नाही. काय सांगाल इथल्या संपूर्ण असलेल्या वास्तविक परिस्थितीबद्दल? रात्री ढगफुटीमुळे कमीत कमी गोरगरिबाच्या झोपड्या आणि त्याच्यातून संपूर्ण फ्रीज असेल, TV असेल, इलेक्ट्रॉनिक मडी असेल, गादी असेल, महत्वाची कागदपत्रे असतील, या संपूर्ण एरियामध्ये अत्यंत भयानक असं ढगफुटी या वातावरणामध्ये छाती एवढी पाणी या ठिकाणी घुसल्यामुळे अतोनात नुकसान झालेले. आणि मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, नुसतं वरवर मलमपट्टी करण्यापेक्षा प्रॉपरली या एरियामध्ये जवळजवळ इथं 3,500-4,000 हजार लोकसंख्येच्या घरामध्ये नुकसान झालेले आहेत. त्या नुकसानीचं सरकारने भरपाईच्या माध्यमातून तर मिळालंच पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना राहण्यासाठी सोय आणि त्यांचं खाण्यापिण्याचं सोय या शासनाने या ठिकाणी असलेले स्थानिक प्रशासन असेल या सर्वांनी लक्ष देऊन काम करावं. आणि या ठिकाणी काम करत असताना कुठल्याही व्यक्ती आज प्रत्येक घरोघरांनी तुम्ही एक मीडिया या प्रत्येक घरात जाऊन तर तुम्ही थोडं लक्ष व्हायरल केलं तर आणखी थोडं जागृत होईल. कदमवाक वस्ती या संपूर्ण परिसरावतीने कदमवाक वस्तीच्या प्रत्येक लोकांच्या ग्रामस्थाच्या वतीने मी 2 शब्द बोलू इच्छितो. त्यांना जास्तीत जास्त प्रॉपरली काम करून त्यांनी वडे नाले जे काय झालेले त्यांनी प्रॉपरली काम करून बंद करून ते केलेले ते उघडे खुले करावे. आणि त्या ठिकाणी असणारा जो ड्रेनेज आहे 2.5 आणि 3 फूट न करता 10 फुटीचं ड्रेनेज पाईपलाईन टाकून आपल्याला त्यांनी मार्ग मोकळा करावा. एवढंच मी या ठिकाणी मीडिया समोर बोलू शकतो. ठिकाणी पावसाने लावलेल्या हाजरीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये घरात पाणी शिरलेलं आहे आणि घरात पाणी शिरल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांचे जे शालेय वस्तू आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेलेले आहे. कसं बसं या परिसरातील नागरिक आपला उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करतात, परंतु निसर्गाने लावलेल्या हाजरीमुळे, निसर्गाने दिलेल्या दगाफटकामुळे आता आम्ही सर्वांनी न्याय मागायचा तर नेमकं कुणाला मागायचा आणि आम्हाला कोण यातून मुक्त करेल अशी परिस्थिती सध्या तरी या ठिकाणी उद्भवलेली आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल? हा 20 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे, पण तो काय मार्गीच लागत नाही. जे अष्टापूर मळ्यातला जो वडा आहे ना, तो डिवाइड करून पाणी जात होतं पहिलं, तो वडाच बुजवला गेलेला आहे. तो जर वडा मोकळा केला तर हे सगळे प्रश्न सुटतील. माझं तर असं म्हणणं. अनेक विद्यार्थ्यांची शालेय वस्तू वाहून गेलेल्या आहेत. काही भागामध्ये तर काही लोकांच्या घरामध्ये आनंदासारखा कार्यक्रम होता, म्हणजेच साखरपुड्यासारखा कार्यक्रम होता. उधारपाधारी करून राशन पाणी वगैरे भरलं होतं, ते सुद्धा वाहून गेलेले आहेत. कसं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे पाहून? खूप दुःख वाटतंय, पण आता त्याला मार्गदर्शन व्यवस्थित मिळालं पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत आणखी काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, आपण गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये सध्या तरी थांबलेलो आहोत, कसं वाटतंय, काय सांगा? एकदम छान वाटतंय. निसर्गाची लीला आहे आणि शासन खूप चांगल्या प्रकारे लक्ष देत आहे. गेले 20 वर्ष झालं हीच परिस्थिती आहे, तरी सुद्धा शासन किती चांगल्या प्रकारे किंवा स्थानिक लोक किती चांगल्या प्रकारे लक्ष देतात हे आम्ही गेले 20 वर्ष झालं पाहतोय. तर थोडंसं कायमस्वरूपी काही बांधव जे आहेत की ते पाण्यामध्येच आहेत रात्रीपासून, काहींचे घर पडून गेलेत, वाहून गेलेत, शेती घरातलं मटेरियल वगैरे सगळं. तर तिकडे थोडंसं कायमस्वरूपी कसं नियोजन करता येईल एवढं फक्त मी एक विनंती करेन. ग्रामपंचायत असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, म्हणजे या लोकांनी थोडंसं स्थानिक लेवलला गांभीर्याने लक्ष द्यावं, एवढीच मी एक विनंती करेन सगळ्यांना. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसानी झालेली आहे, मदतीची अपेक्षा आहे. मदत मिळाली तर नेमकी कशा पद्धतीने मिळाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. ह्या पाण्याची सोय कायमस्वरूपी बंद करावी. लोकांचे जे आता सामान वगैरे वाहून गेलेत किंवा घरं पडलेत तर त्यांना त्या भिंती बांधून मिळाव्यात. सामान म्हणजे घरातल्या ज्या वस्तू गेल्यात तर त्याची भरपाई मिळावी किंवा पंचनामे होऊन त्याची भरपाई मिळावी, एवढी अपेक्षा. नक्कीच आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन ते दृश्य पाहणार आहोत ज्या ठिकाणी रात्री ढगफुटी झाल्याच्या नंतरनी ज्या महिलेचे लेकरं वाहून जात होतं, त्या लेकरांना वाचवण्यासाठी ती महिला चक्क त्या ठिकाणी स्वतःला झोपून दिलं, परंतु वेळेअभावी महिला देखील वाहून जात होती.
अशी आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते आहे. नागरिकांनी त्यांना देखील वाचवलेलं आहे. अतिशय कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी इतरांचा जीव वाचवून केलेला आहे. आपल्याला अशी परिस्थिती या ठिकाणी पाहावयास मिळते. गुडघ्या इतकं पाणी अजून पण आहे. नागरिक या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी वाटचाल करताय हे देखील दृश्य आपण पाहतोय. आज अनेक विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तूचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे. हे देखील दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतंय. ज्या घरातली जी महिला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी गेली होती, ते महिला सुद्धा आणि तिचा मुलगा सुद्धा जो आहे, बाळ सुद्धा आहे, तो सुद्धा या पाण्यामध्ये वाहून जात होता. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पाण्याचा एवढा मोठा प्रेशर आहे की ज्यामध्ये कोणीही वाहून जाऊ शकते. कारण की या ठिकाणी सहज जरी थांबलं तरी थांबता येत नाही, एवढा प्रेशर या पाण्याला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठी नुकसान झालेली आहे. पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात पाणी गेलेलं आहे. मोठी नुकसानी झालेली आहे. काय सांगाल आता तुम्ही? काय आता माहिती, भाऊ नाहीये, आई नाहीये, भाऊ नाहीये, कोणच नाहीये. आणि कसं तरी एकतर दोघं जणच होती, दोघं तिघं राहत होती, तर ती रात्रीची वाहून गेली वाटतं. आम्हाला पण माहित नाही एवढं. पण आता आम्ही मगाशी सकाळी आलो, बघितलं, कागदपत्र ही सगळे वाहून गेले त्यांची. हे भावाचा मुलगा आहे, हो पण वाहून चालला होता. त्यामुळे आम्हाला माहिती नाही काय नेमकं झालं होतं. पाण्यामध्ये वाहून गेलं होतं दृश्य आम्हाला माहिती मिळते. काय नेमकी परिस्थिती होती? काय पाणी आलं ना रात्री, अख्खा आतमध्ये भरलेलं. कमरे इतकं पाणी होतं? नाही, ते छाती इतकं होतं. छाती इतकं पाणी होतं? हा, आम्ही बाहेर येत होतो, मग नाही का प्रेशर नव्हतं ना, पण इथे दगड होती, पाय घसरला, मग डायरेक्ट तोल घसरून डायरेक्ट पडली मम्मी. कोण वाहून गेलं होतं? मम्मी. तुझी मम्मी वाहून चालली होती? हा. आणि आणखी कोण होतं वाहून चाललं होतं? बहीण. बहीण, पोरग वाहून जात होते. हा. त्या टायमाला कोण होतं का आजूबाजूला? नाही, कोण नव्हतं. किती वेळ वाहून जात होती? कसं वाचवण्यात आलं मग? नाही, मी पुढे होतो ना, माझ्या हातात मोटर होती, मोटर खाली ठेवली ना, धरली लगेच पोटाला. तू धरलं? कुणाला? मम्मीला. मम्मीच्या पोटाला धरलं आणि वाचवलं? आणि दोघं तिघं माणसं पण होती इथली, त्यांनी पण वाचवलं. दोघं तिघं माणसं होती, त्यांनी पण वाचवलं. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर निसर्गाने दिलेल्या दगाफटक्यामुळे आणि निसर्गाने लावलेल्या हाजरीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साठलेलं आहे. प्रत्येक रोड हा आता नदी नाले या ठिकाणी झालेलं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. काल रात्री पावसाचं पाणी साठल्यानंतर एक परिवार जे आहे, या ठिकाणी राहणारा परिवार जे आहे ते बाहेर निघलं होतं आणि बाहेर निघाल्यानंतर त्यांचा पाय घसरला आणि त्या परिवारातले जे एक बाळ आहे तो वाहून चालला होता. त्या बाळाला वाचवण्यासाठी आईने स्वतःच्या जीवावरती खेळून त्या वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पावसाचा वाहत्या पाण्याचा एवढा मोठ्या प्रमाणात लोंढा होता की त्याच्यामध्ये त्या आई सुद्धा वाहून जात होती. कसं बसं या ठिकाणच्या नागरिकांनी आणि त्या मुलांनी आपल्या आईला वाचवलेलं आहे आणि नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. इतरांचं जीवन वाचवून दाखवून दिलेलं आहे की माणूस की आजही जिवंत आहे. असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत या ठिकाणी पाहतोय आणखीन काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाण्यातून जात असताना पाण्यातून जाता सुद्धा येत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचं पाण्याचं प्रेशर आहे. आपण इथं दृश्य पाहू शकतोय. असं बसं आपण या ठिकाणी राहतोय आणि आपली उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी निसर्गाने दिलेल्या दगाफटकामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे हे या ठिकाणी पाहावयास मिळते आपल्याला. या ठिकाणी पाहतोय याही घरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरलेलं होतं आणि मोठी नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. काय नेमकी नुकसान झालेले आहे हे सुद्धा आपण पाहण्यासाठी आता घराच्या आतमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपल्यासोबत एक आजी आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आजी, घरामध्ये पाणी शिरलं आणि एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, रातभर झोप नाही, घराबाहेर पाणी आपण काढत आहात, कसं वाटतं या सगळ्या परिस्थितीला? बेकारच वाटतंय ना सर. किती नुकसान झाले. मी एकटीच राहते, रात्रीचं कुणी नाही. एवढं 4.5 फूट पाणी आलंय घरात. तेवढं नंतर शेजारच्या पोराला उचलून द्यायला मरत्यानं म्हणलं ते सामान राहिले तर राहू दे चला. एवढं नुकसान झालंय, सगळी गेले, काही काय सांगा? नाही सर, एकदम परिस्थिती बेकार आहे. इथं कोण लक्ष देणार नाही. एवढं हर टाइम हे असंच होतं, दरवर्षी प्रॉब्लेम होतो. इथं ड्रेनेजची सिस्टीम काय सिस्टीमच नाही आहे. दरवेळी असंच पाणी येते, 2-2 फूट पाणी येते, भरपूर नुकसान.
कोणी लक्ष नाही देत. ड्रेनेजचं पाणी साफ वेळेवर करत नाही, ड्रेनेजचं पाणी तुंबलं जातंय म्हणून. नाला होता पहिला, नाला होता, नंतर यांनी जमिनी विकल्या आणि आमच्या सारख्यांनी खरेदी केली. ती आमची चूक आहे. पण त्याचं काहीतरी त्यांनी सोर्स करा, पाणी काहीतरी त्यांनी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सातत्याने हडपसर संपूर्ण परिसरामध्ये जनसंवादाची भेट जी आहे ते नागरिकांमध्ये जाऊन सातत्याने घेत आहे. परंतु या ठिकाणी निसर्गाने दिलेल्या दगाफटकामुळे आणि पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे. अशा वेळेस का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जनसंवाद घेण्याऐवजी नागरिकांच्या समस्या जाणण्यासाठी या ठिकाणी येत नाही? अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी विशेष दखल घेणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतोय. किती मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे. व्यवसायाचं मोठी नुकसान या ठिकाणी होत आहे. आपल्यासोबत यावेळेस माजी सरपंच चित्रंजन नाना गायकवाड आहेत. आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत. काल रात्री पावसाने लावलेल्या हजेरीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज सकाळी पहाटे ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीमध्ये आपल्या परिसरातील असंख्य रोड जे आहेत ते नदी नाल्याने तुंब अशा प्रचंड प्रमाणात भरलेले आहेत. नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे. मोठी नुकसानी झालेली आहे. शालेय वस्तू वाहून गेलेल्या आहेत. जीवन जगण्यासाठी जी लागणारी उपजीविका आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे. नागरिक या भागातली मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेली आहे. या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहता आणि एक सरपंच म्हणून आपण काय नेमकं प्रशासनाकडे मागणी करण्याचा प्रयत्न करताय, काय सांगा? या घोरपडे वस्ती आणि संपूर्ण कदमवाक वस्तीमधील नागरिक तर या ढगफुटीमुळे पावसाचं पाणी आल्यामुळे त्यांच्यावरती असंख्य असं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरामधील सामान त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे. रात्री 3 वाजल्यापासून नागरिकांचे फोन येत होते आणि पाऊस एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होता की त्या ठिकाणी फार डोंगरापासून येणारं पाणी हे डायरेक्ट आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी येतं. तर हे संपूर्ण पाणी जर आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचं असेल तर लोणी काळभोर कदमवाक वस्ती या 2 गावाचा शिवेचा रस्ता आहे. तर त्या ठिकाणी आम्ही या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की 30-40 फुटाचा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता आणि त्याच्या शेजारी मोठी पावसाची त्या ठिकाणी RCC एक चारी की त्या चारीमधून या संपूर्ण भागामध्ये येणारं पाणी ते लोणी काळभोर गावाच्या ओढ्यामध्ये जाईल. ते झालं तरच या गावामध्ये पावसाचं अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाचं पाणी येणार नाही आणि ते नाही झालं तर आमच्या कदमवाक वस्ती गावामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती सातत्याने निर्माण होती. प्रत्येक वर्षी 2-3 वेळा तर ही परिस्थिती असतीच. 2 महिन्यापूर्वीच अशाच पद्धतीचं याचं प्रमाण थोडं कमी होतं, परंतु पाणी वस्तीमध्ये घुसलंच होतं आणि ते झाल्यानंतर पंचनामे झाले. पंचनामे झाल्यानंतर अजून सुद्धा तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत आमच्या नागरिकांना मिळालेली नाही. तर शासनाला या ठिकाणी विनंती करतो की आमच्या गावामधील झालेल्या नागरिकांचं नुकसान आपण शासन म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन त्यांना जे काही शासनाच्या वतीने मिळणारा त्या ठिकाणी नुकसान भरपाई तर तुम्ही त्या ठिकाणी आमच्या नागरिकांना द्या. आमचा कदमवाक वस्तीमधील नागरिक तुमच्याकडे फार मोठ्या त्या ठिकाणी आशेने पाहतोय. सोलापूर रोडचा प्रश्न आपण बघितला तर मागं सातत्याने आम्ही मागच्या काळापासून की सोलापूर रोड झाल्यापासून तर ते साईडला पावसाचं पाणी जाण्याची जी लाईन आहे ती आजपर्यंत आज तागायत त्या ठिकाणी क्लीन करण्याचं काम झालेलं नाही. आपण ग्रामपंचायत आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने नॅशनल हायवेचे अधिकारी असतील तर आम्ही त्यांना पाठपुरावा करून त्या ठिकाणी ती लाईन क्लीन करा. तर अजूनपर्यंत ती लाईन त्या ठिकाणी क्लीन नाही झाली. त्याच्यामुळं हायवेवरती सुद्धा पाणी आलं होतं. म्हणून माझी शासनाला विनंती आहे आमच्या गावामध्ये असणारे ओढे नाले त्या ठिकाणी खुल्लं करण्याचं काम झालं पाहिजे. त्याचबरोबर नॅशनल हायवेच्या कडेला असणारं पावसाचं पाणी जाण्याची लाईन ती खुल्ली झाली पाहिजे. त्याचबरोबर दोन्ही गावाला शिवेचा रस्ता तर ते शिवेच्या रस्त्याच्या शेजारून पावसाचं पाणी जाण्याची सुद्धा लाईन झाली पाहिजे. तरच कदमवाक वस्ती गावाला अतिवृष्टीपासून आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. नाहीतर भविष्यामध्ये याच्या सुद्धा आत्ताच्या परिस्थितीपेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. मला 3-3:30 वाजता ज्यावेळेस फोन आला तर आमचा एक सहकारी सागर व आमचे वजाळे भाऊ त्यांचा फोन आला सागरचा भाऊ की एक महिला आपली त्या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेल्या.
परंतु परत एक 10 मिनिटांनी त्याला फोन केला की काय झालं बाबा, तर त्या आपल्या माता भगिनीच्या ठिकाणी पुढे एका खांबाला त्यांनी पकडलं. म्हणजे जीव त्या ठिकाणी गेला असता. तर अशी संपूर्ण परिस्थिती शासनाने याकडे गांभीर्याने पाहावं, आमच्या कदम वापरूतील नागरिकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेल्या 2-3 दिवसापासून हडपसर परिसरामध्ये जनसंवाद मीटिंग जी आहे ती सातत्याने घेत आहे. अद्याप या ठिकाणी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी कुठल्याच प्रकारची दखल किंवा धाव अजून तरी या ठिकाणी घेतलेली नाही, म्हणून नागरिक कुठेतरी त्रस्त आहे. आपण सरपंच म्हणून या सगळ्या घटनेकडे कसं पाहता, काय सांगा? तर दादांकडे आम्ही या भागामध्ये पाणी न येण्यासाठी शिवरस्त्यावरून कॉन्क्रिटीकरणचा रस्ता आणि शेजारी पावसाचं पाणी जाण्याची लाईन याची मागणी केलेली आहे आणि दादा त्या ठिकाणी कार्यक्षम आहेत. तर दादा 100% ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर दादा हा प्रश्न 1 मिनिटामध्ये त्या ठिकाणी मार्गी लावणार, आम्हाला त्या ठिकाणी विश्वास आहे. या भागाचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना सुद्धा फोन केला होता, तर माऊली आबांनी सुद्धा आम्हाला 2-3 दिवसामध्ये बोलावलेलं आहे. आता अजितदादा संपूर्ण भागामध्येच म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी संपूर्ण ठिकाणी अतिवृष्टी पावसाचं जास्त प्रमाण, त्यामुळे दादा या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून असतीलच. परंतु दादांनी त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या भागामध्ये झालेल्या नुकसान भरपाईची त्या ठिकाणी माहिती घेऊन संबंधित आमच्या सर्व नागरिकांना शासनाच्या वतीने त्या ठिकाणी मदत देऊन त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम दादा 100% करतील आणि हे काम दादांनी लवकरात लवकर लक्ष घालून त्या ठिकाणी मार्गी लावावं अशी या ठिकाणी विनंती करतो. नक्की सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कदमवाक वस्ती आणि लोणी स्टेशन इंदिरानगर परिसरामध्ये जर पाहिलं तर काल झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गैरसोय या ठिकाणी झालेली आहे. नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची नुकसानी झालेली आहे. गावातल्या सरपंच ग्राउंडला उतरून या ठिकाणी झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्याला आता सुरुवात केलेली आहे. आपण या ठिकाणचं दृश्य पाहतोय. सरपंच स्वतः गावागावामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहे. त्याचबरोबर गायकवाड आहेत, ते सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन नागरिकांचे झालेले नुकसान आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला आहे. आता आम्हाला कोणी वाली आहे का, आता आम्हाला मदत मिळेल का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. परंतु सरपंचांनी सांगितलेलं आहे की नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या सगळ्या परिसरातला आढावा घेतील आणि तात्काळ या ठिकाणी जे काही नुकसान भरपाई झालेली आहे अशा सर्व नागरिकांना पंचनाम्याच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न हे केल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती आपल्याला सरपंच यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अजय सूर्यवंशी, मी मनीष कांबळे,